नमस्कार, मी संस्कृती आणि आपण पाहत आहात नवा मराठा। शेतजमिनीच्या मालकी हक्काचा महत्त्वाचा पुरावा म्हणून सातबारा ग्राह्य धरला जातो। जमिनीची खरेदी, विक्री, कर्ज घेणे, मालमत्तेशी संबंधित वाद अशा कामांसाठी सातबारा उतारा हा खूप महत्त्वाचा दस्तऐवज आहे। मात्र आता सातबारा उतार्यात महसूल विभागाकडून मोठे बदल करण्यात आले आहेत। तब्बल 50 वर्षांनंतर 11 प्रकारचे बदल करण्यात आले। या बदलांमुळे कामकाजातही स्पष्टता येणार आहे। तर आता आपण पाहूयात सातबारा उतार्यात करण्यात आलेले 11 महत्त्वाचे बदल कोणते आहेत। गावाच्या नावासोबत कोड क्रमांक, गाव नमुना 7 मध्ये आता गावाचा कोड क्रमांक दिसतो। जमिनीच्या क्षेत्राची स्पष्टता, लागवडी योग्य आणि पोटखराब क्षेत्र स्वतंत्रपणे दर्शवले जाते आणि त्यांची एकूण बेरीज दाखवली जाते। नवीन क्षेत्र मापन पद्धती, शेतीसाठी हेक्टर आणि चौरस मीटर तर बिनशेतीसाठी आर चौरस मीटर हे एकक वापरण्यात येते। खाते क्रमांकाची स्पष्टता, यापूर्वी इतर हक्क मध्ये दिला जाणारा खाते क्रमांक आता थेट खातेदाराच्या नावासमोर असतो। मयत खातेदारांच्या नोंदणीत बदल, मृत व्यक्ती, कर्जबोजे आणि ई कराराच्या नोंदी कंसात दर्शवण्याऐवजी त्यावर आडवी रेष मारली जाते। प्रलंबित फेरफारांची स्वतंत्र नोंद, फेरफार प्रक्रिया पूर्ण न झालेल्या जमिनींसाठी प्रलंबित फेरफार हा स्वतंत्र रकाना तयार केला जातो। जुने फेरफार क्रमांक वेगळे, सर्व जुन्या फेरफार क्रमांकांसाठी वेगळा रकाना तयार करण्यात आला आहे। खातेदारांच्या नावामध्ये ठळक रेषा, 2 खातेदारांच्या नावामध्ये ठळक रेष असणार, त्यामुळे नाव स्पष्टपणे वाचता येते। गट क्रमांक आणि शेवटचा व्यवहार, गट क्रमांकासोबत शेवटचा फेरफार क्रमांक आणि त्याची तारीख इतर हक्क रकान्यात शेवटी दाखवली जाते। बिनशेती जमिनींसाठी नवीन बदल, बिनशेती क्षेत्रासाठी आर चौरस मीटर हेच एकक राहणार असून जुडी आणि विशेष आकारणी रकाने काढून टाकण्यात आले आहेत। अकृषिक जमिनींसाठी विशेष सूचना, बिनशेतीच्या सातबारा उतार्याच्या शेवटी आता सदरचे क्षेत्र अकृषक क्षेत्रामध्ये रूपांतरित झाले असल्याने गाव नमुना 12 लागू नाही अशी सूचना दिली जाते। तर अशाच माहितीपूर्ण बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राइब नक्की करा।